खाडाखोड करून मराठा कुणबीच्या नोंदी छगन भुजबळांचा गंभीर आरोप ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठी मागणी राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलन मोर्चांच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची बैठक आज पार पडली। या बैठकीनंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली। सरकारने मराठा समाजाच्या दबावाखाली हैदराबाद गॅझेटियरचा जी.आर. काढल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना गडबड होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सध्या प्रमाणपत्र वाटप होताना जी कागदपत्र तयार केली जात आहेत त्यामध्ये खडाखोड आहे आणि असा गंभीर आरोप भुजबळांनी केलेला आहे। तसेच आता खोट्या नोंदी होत आहेत आणि हे पाहण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या आजच्या बैठकीत पुन्हा एकदा मी काही गोष्टी मांडल्या। शासनाकडून गेल्या 25 वर्षात ओबीसीला 2500 कोटी आणि 3 वर्षात मराठा समाजाला 25,000 कोटी रुपये दिले गेले आहेत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 750 कोटी रुपये देण्यात आले। तर बजेटमधील आणखीन एक बाब म्हणजे मागासवर्गीय विकास महामंडळाला केवळ 5 कोटी रुपये दिलेले आहेत। हा विरोधाभास योग्य नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तसेच 1931 पासून 54% समाज आहे असं सांगण्यात येत आलंय। आपण त्यावर चालत आहोत। आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आहोत आणि आम्हाला केवळ 5 कोटी रुपये दिले जातात अशी खंत भुजबळांनी व्यक्त केलेली आहे। सध्या प्रमाणपत्र वाटप होत असताना कागदपत्रांवर हाताने खाडाखोड करून मराठा कुणबी मराठा असं लिहिण्यात आलेलं आहे। न्यायमूर्ती शिंदे समिती नेमण्यात आलेली ती नोंदी शोधण्यासाठी, पण आता खोट्या नोंदी होत आहेत हे पाहण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि असंही भुजबळ यांनी म्हटलंय। सरकार तुमचं ऐकत नाही का असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना विचारला असता त्यावर मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही। मी आत्ता पार पडलेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीबाबत बोलणार नाही असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। दक्षिण मुंबई बंद केली, दबाव निर्माण केला, त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आणि जी.आर. काढला। आमची समिती ज्या चुकीच्या बाबी सुरू आहेत त्याचा रिपोर्ट करत आहे। लवकरच तो मुख्यमंत्र्यांना दिला जाईल असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे। 2 तारखेला निघाला, आता ताबडतोब 10 तारखेला त्यांचं म्हणणं आता वाटप करून टाका। पालकमंत्र्यांनी तिकडे पाहू शकतो। या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या ठिकाणी की आतापर्यंत 4-5 आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या। 11 सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येतंय म्हणून आपलं जीवन संपवलं। 14 सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्याने आत्महत्या केली। त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे, बीड जिल्ह्यातील, आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली। आणि 15 सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड याने आत्महत्या केली। माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे, समाजाला, ओबीसी समाजाला, भटक्या विमुक्त, कृपया या आत्महत्या करू नका। आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल। पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली आहे, इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या, त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली। हाच नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत। हे जे होत आहे ते आपण मगाशी तुम्ही त्याप्रमाणे हे पहा,
मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी, मराठा कुणबी, मराठी कुणबी. मराठा कुणबी हाताने लिहिलं आहे. हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही फडाफोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिले, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचे त्यांनी हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत, की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची. त्यांना एक काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील त्या शोधा आणि थांबवा. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही, असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी, याचा विचार करा. हा सुद्धा मुद्दा मी ते मांडतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.